नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. तुमच्यापैकी अनेक जण असंही म्हणत असतील की ॲग्रोवनच्या चॅनलवरती दररोज कमी पाऊस एल निनोबद्दल व्हिडिओ करत सुटलेत. पण काय करावं? परिस्थिती इतकी गंभीर आहे की जुलैच्या पहिल्या आठवड्यात देशातील 210 जिल्ह्यांमध्ये पुरेसा पाऊस पडलेला नाही आहे, तर 8 जिल्ह्यांमध्ये तर अजिबातच पाऊस नाही आहे. त्यामुळं या परिस्थितीवरती लक्ष ठेवून तुमच्यापर्यंत प्रत्येक अपडेट घेऊन येणं गरजेचं आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी शुक्रवारी दिल्लीच्या कृषी भवनात एक बैठक घेतली. या बैठकीतही अर्थातच एल निनो, कमी पाऊस यावरच त्यांचा भर होता. आता या परिस्थितीत बैठकीत काय चर्चा झाली, कृषी मंत्र्यांनी आढावा घेताना काय सूचना केल्या, जाणून घेणार आहोत आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर जगभरातील हवामान संस्था यंदा एल निनोबाबत धोक्याचा इशारा देत आहेत. भारतीय मान्सूनवर त्याचा प्रभाव पडणार याबाबतचे इशारे सुद्धा दिले जात आहेत. देशात काही भागात खरीप हंगामातील पेरण्या सुरू झालेल्या आहेत, पण बहुतांश भागात अद्यापही पेरण्यांनी वेग घेतलेला दिसत नाहीये. त्यामुळं कमी पाऊस आणि एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारनं तयारी करणं अपेक्षित आहे. आता केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी शुक्रवारी नवी दिल्लीतील कृषी भवन येथे खरीप पेरणी, मान्सूनची स्थिती, एल निनोचा संभाव्य परिणाम, खतांची उपलब्धता आणि अन्नधान्य साठ्यांचा आढावा घेतला. यावेळी कमी पावसाची शक्यता असलेल्या 362 संवेदनशील जिल्ह्यांचा विशेष आढावा घेण्यात आला. त्यापैकी 52 जिल्ह्यांमध्ये अलीकडे पावसामुळे परिस्थिती काहीशी सुधारलेली आहे, तर 210 जिल्ह्यांमध्ये अद्यापही पुरेसा पाऊस झालेला नाहीये असं सुद्धा स्पष्ट करण्यात आलं. यातील 8 जिल्ह्यांमध्ये तर आत्तापर्यंत अत्यल्प किंवा अजिबातच पाऊस नोंदवण्यात आलेला नाही, याचा आढावाही कृषी मंत्र्यांनी घेतला. त्यानंतर कमी पावसामुळे प्रभावित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळावं यासाठी कृषी कर्ज आणि प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा विस्तार करण्याचे निर्देशही कृषी मंत्र्यांनी या बैठकीत दिले. अधिकाधिक शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डद्वारे कर्ज सुविधा उपलब्ध करून द्यावी, तसंच पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अंतर्गत अधिकाधिक शेतकरी आणि पिकांचा समावेश करण्यासाठी प्रयत्न वाढवावेत, असे निर्देशही कृषी मंत्र्यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना दिलेत. एल निनो आणि अपुऱ्या पावसामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी तयार करण्यात आलेल्या कंटिजन्सी प्लॅनची प्रभावी अंमलबजावणी करण्यावरही या बैठकीत कृषी मंत्र्यांचा विशेष जोर राहिला. कमी पावसाचा सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी लवकरच बैठक घेऊन या आराखड्याच्या अंमलबजावणीचा आणि आतापर्यंत झालेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात येणार असल्याचंही चौहान यांनी स्पष्ट केलंय. तर एल निनोची स्थिती आणि पावसाचा अंदाज यावर सातत्यानं लक्ष ठेवण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना कृषी मंत्र्यांनी दिले आहेत. याच बैठकीत पुढे काय घडलं, तर देशातील 166 प्रमुख जलाशयांमधील म्हणजेच धरणांमधील पाणी साठ्याचाही आढावा कृषी मंत्र्यांनी घेतला. यावेळी गेल्या वर्षीच्या तुलनेत जलाशयांमधील पाणी साठा कमी असल्याची माहितीही देण्यात आली. मात्र बहुतांश भागांमध्ये भूजलाची स्थिती सध्या स्थिर असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. अर्थात हा देशाचा अंदाज आहे. दुसरीकडे पीक वेदर मॉनिटरिंग ग्रुपच्या साप्ताहिक बैठकीतून दुष्काळाच्या परिस्थितीवरती सातत्यानं लक्ष ठेवलं जात असून आत्तापर्यंत 15 राज्यांनी या कामासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याचंही या बैठकीत सांगण्यात आलं. भारतीय कृषी संशोधन परिषद अर्थात ICAR आणि केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्थेच्या तयारीचीही या बैठकीमध्ये काय पार्श्वभूमी आहे हेही समजून घेण्यात आलं. राज्य सरकारांसोबतच जिल्हा स्तरावरती आपत्कालीन उपाययोजनांसोबत बैठका घेण्यात आल्या असून कृषी विज्ञान केंद्रांना गरज पडल्यास शेतकऱ्यांसाठी तातडीच्या उपाययोजना राबवण्यास सज्ज राहण्याचे निर्देशही कृषी मंत्र्यांनी दिलेले आहेत. बैठकीत खरीप पिकांच्या पेरणीबरोबरच कडधान्य, तेलबिया आणि कापूस अभियानाच्या प्रगतीचाही आढावा घेण्यात आला. तसंच फळबाग पिकांची लागवड, कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील साप्ताहिक सरासरी बाजारभाव आणि कडधान्य, तेलबिया, गहू आणि तांदळाच्या बफर साठ्याचाही म्हणजे संरक्षित साठ्याचाही काय स्थिती आहे याचा आढावाही घेण्यात आला. त्यासोबतच केंद्र सरकारनं असंही स्पष्ट केलंय की कमी पाऊस आणि एल निनोमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य आव्हानांच्या पार्श्वभूमीवरती खरीप हंगाम आणि शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी संवेदनशील जिल्ह्यातील परिस्थितीवरती सातत्याने लक्ष ठेवलं जाईल. त्यासाठी पावसाचं निरीक्षण, कंटिजन्सी प्लॅनची अंमलबजावणी, कृषी कर्ज आणि पीक विम्यांचा विस्तार यावर विशेष भर दिला जाणार असून गरजेनुसार तातडीनं उपाययोजनाही करण्यात येतील असंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आता हे झालं केंद्र सरकारच्या पातळीवरती किंवा सरकारी भाषेत. वास्तव काय आहे? वास्तविक दर 2 वर्षांनी किंवा 3 वर्षांनी एल निनोचं संकट हे आपल्याकडे येत राहतं. त्यामुळे मान्सूनवरती प्रभाव पडतो आणि पावसाची तूट मोठ्या प्रमाणावर निर्माण होते. त्याचा फटका खरीप आणि रब्बी हंगामाला बसतो. शेतकऱ्यांसाठी हे चक्र सातत्यानं सुरूच आहे.
त्यासाठी देशाची भौगोलिक रचना महत्त्वाचा घटक आहे हे मान्यच. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती येत राहते हे सुद्धा मान्य. पण या सगळ्यात सरकारच्या पातळीवरती मात्र तहान लागली की विहीर खणायला घ्या असा पायंडा पाडण्यात आलेला आहे आणि त्याचाच फटका अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पडतो. म्हणजेच धोरणांच्या पातळीवरती धोरण लकव्यांनी शेतकरी जेरीस आलेले आहेत. त्यामुळे कमी पाऊस पडला की केवळ कागदोपत्रीच उपाय केले जातात. त्यापासून बोध घेऊन दीर्घकालीन धोरणात्मक दिशेने पावलं टाकली जात नाहीत हे सुद्धा वास्तव आहे. पुढच्या वर्षी मान्सून हंगामात धोधो पाऊस बरसला की सगळे उपाय आणि योजना ह्या बास्तात गुंडाळून ठेवल्या जातात. त्यामुळे दीर्घकालीन उपाययोजना आखून त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी इच्छाशक्तीचा वापर करणं गरजेचं आहे. मूलस्थानी जलसंधारणाची कामं करून कमी पाऊस वा दुष्काळावरती मात करता येऊ शकते हे समजून घेण्यासाठी कुठल्या रॉकेट सायन्सची खरंच गरज नाही आहे. पण मुळात राजकीय व्यवस्था वहिवाट सोडायला तयार नाही आहे आणि त्यामुळे कोणत्याही नैसर्गिक आपत्तीकडे गांभीर्यानं बघण्याऐवजी तात्पुरत्या मलमपट्टीवरतीच भर दिला जातो. त्यातून शेतकऱ्यांची व्हायची ती अबळ होतच राहते. त्यामुळं अन्नदाता म्हणून शेतकऱ्यांना खुश करण्याऐवजी त्यांच्या समस्यांकडे डोळसपणे बघायला हवं. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली त्यावेळी त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. विशेष म्हणजे ग्रामविकासासारखं महत्त्वाचं खातंही त्यांच्याकडेच आहे. पण त्यांनी मागील 2.5 वर्षात केवळ पंतप्रधानांच्या नावाचा जपच केला आहे. आत्ताही दररोज एल निनोच्या बातम्या येत असताना केवळ राज्य सरकारांसोबत समन्वय करून तयारी करू, शेतकऱ्यांसाठी वेगळा प्लॅन तयार करू या पलीकडे त्यांची मजल जात नाहीये. एल निनोची शक्यता मार्च महिन्यापासूनच व्यक्त केली जात असताना ठोस कार्यक्रम हाती घेण्याऐवजी शेतकऱ्यांना धीर धरा असा सल्ला देण्याचा खेळ केंद्र सरकारच्या पातळीवरती सुरूच ठेवला जातोय. एकूणच काय, एल निनोची जी काही परिस्थिती निर्माण होणार आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मान्सून हंगामामध्ये फटका बसू शकतो अशा पद्धतीचा अंदाज हा तज्ज्ञांकडून जाणकारांकडून व्यक्त केला जातोय आणि त्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारच्या पातळीवरती जी तयारी अपेक्षित आहे ती तयारी आपल्याला दिसत नाही. अर्थात राज्य सरकारचं पण वेगळं काही चाललेलं नाही आहे आणि त्यामुळेच पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागेल हेच यातून दिसतंय. मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतोय. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय? प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.